माहिती घेतो तुमचा. मी माझ्या कंपनीचं ओळख देतो पहिले आणि मग आपण आपल्या प्रश्नांवरती बोलूया. आपले काही स्टेट असेल त्याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, माझा आवाज येतो ना लास्ट? माझं नाव प्रतीक पवार आहे. मी डीड एजंट लिगल फर्ममधून आलो आहे. सो बेसिकली डीड एजंट लिगल फर्म अशी लिगल फर्म आहे जी फक्त सोसायटी रिलेटेड मॅटर हँडल करते. कन्व्हेन्स डीड, डीन कन्व्हेन्स, सोसायटी फॉर्मेशन, अपार्टमेंट डीड कॅन्सलेशन, सोसायटीमध्ये काही इंटरनल डिस्प्यूट असतील, नॉन कोऑपरेटिव्ह मेंबर्स असतील तर त्यांच्याशी आपण कसं डील करू शकतो ॲज अ सोसायटी, किंवा मग बिल्डरशी लिगली बोलायचं आहे तुम्हाला, तुमच्या वेंडरशी लिगली बोलायचं आहे. म्हणजे लिगल ॲस्पेक्टने जेवढी पण सोसायटीला हेल्प हवी असते ती सगळी आपण करतो. ठीक आहे. टीम वाईज इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर 7 ते 8 ॲडव्होकेट आहेत आपल्या पॅनलमध्ये, ज्यांचा मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे यामध्ये. 2 ते 3 आर्किटेक्चर्स आहेत. 10 ते 15 जण ॲडमिनचे वगैरे स्टाफ वगैरे आहे. तर अशी 30-40 जणांची आमची टीम आहे स्पेसिफिकली. पिंपरी सौदागरला कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जवळपास 200-250 सोसायट्यांची आपण कामं केलेली आहे, करत आहोत, ऑनगोईंग आहे. सो ही झाली माझी छोटीशी ओळख. आता आपण आपल्या मेन कामावरती बोलूया, म्हणजे सोसायटीमध्ये काय आहे. तर काल आय गेस माझं सरांशी आणि अजून एक जण होते नाही आपलं फोनवरती झालेलं ते साईन केलं. तर ते 2 जणांशी माझी प्राथमिक डिस्कशन झालं, ज्यामध्ये असं कळलं की जस्ट सी विंगचं सोसायटी फॉर्म झाली आहे, ए बी अजून अपार्टमेंटमध्येच आहे आणि डी बिल्डिंग अजून बनत आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, म्हणजे तुमच्याकडून आता काल तर आपलं डिस्कशन झालं, पण आता मला तुमच्याकडून ऐकू दे सो दॅट त्याच्यावरती मी तुम्हाला गायडन्स करेन. ओके, तुमच्या रिलेटेडच प्रश्न विचारलो. कन्व्हिन्स डीड करणं का महत्त्वाचं आहे? आपली सोसायटी फॉर्म झाली आहे. ठीक आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. मी ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत घेतला. ठीक आहे. माझा फ्लॅट आहे 13व्या मजल्यावरती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी XYZ अमाऊंट इन्व्हेस्ट केली, 30 लाख, 40 लाख, 50 लाख. तर ती इन्व्हेस्टमेंट माझी सेफ आहे का? PMRD, PCMC जे पण डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल त्यांनी सँक्शन केलं आहे. बिल्डरला मी बिल्डरचे पैसे दिलेत, लोन काढले, बँकेचे हप्ते भरतोय. जेव्हा घर खरेदी केलं त्यावेळेस मी स्टॅम्प ड्युटी भरली, म्हणजे सरकारला सरकारचे पैसे दिले. मी माझ्या साईडनी क्लिअर आहे. ठीक आहे. तरी माझी ही इन्व्हेस्टमेंट सेफ आहे का? माझा मालकी हक्क जो आहे तो या 4 भिंतीच्या आतला आहे. स्टेअर केसचा नाही आहे, खालच्या पोडियमचा नाही आहे, रोडचा नाही आहे. राईट. मी ते यूज करतो. आय हॅव राईट टू यूज. ॲम्युनिटीज यूज करतो. त्याच्या अगेन्स्ट मेंटेनन्सचे जे काही पैसे असेल ते देतो मी त्यांना, पण ते माझ्या मालकीचं नाही आहे. राईट. आणि टचवूड असं नाही झालं पाहिजे, पण उद्या जर का ही बिल्डिंग पडली, माझं घर कुठं आहे? मी परत त्या जागेवरती बिल्डिंगमधून 13व्या फ्लोअरवरती मी माझं घर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. का? जागेच्या सातबाऱ्यावरती माझं नाव नाही आहे. जागेच्या सातबाऱ्यावरती अजून पण जागा मालकाचं किंवा पॉवर ऑफ अटर्नी अँड डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या तहत बिल्डरकडे त्या जागेचा मालकी हक्क आहे किंवा त्याचा ओनरशिप आहे. ठीक आहे. मग माझा प्रश्न असा आहे की मग मी 30-40 लाख रुपये घातले, ते कुठे आहेत? बँकेचे EMI चालू आहेत, बिल्डरला बिल्डरचे पैसे भेटले, सरकारला सरकारचे पैसे भेटले, मग मी आता कोणाकडे जायचं? सिम्पल आहे ना. मग माझी चुकी आहे काय? स्टेट गव्हर्नमेंट काय म्हणतं, ॲज पर मोफा ॲक्ट, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963, मोफा, याच्या अंतर्गत स्टेट गव्हर्नमेंट म्हणतं बिल्डरला तुझं 51% लोकांचा जर का तू पोझिशन दिलं आहे मिनिमम, तर तू त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांची सोसायटी फॉर्म कर, तिथं एक ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश कर आणि त्या सोसायटीच्या नावावरती ही जागेचा जो काही मालकी हक्क आहे तो ट्रान्सफर कर सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत, आणि तिथून मूव ऑन हो. ठीक आहे. मग तिथं जी सोसायटी इस्टॅब्लिश होणार आहे, ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश होणार आहे, त्या ऑर्गनायझेशनचे शेअर सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहेत तो त्या जागेचा इनडायरेक्ट मालकी हक्क जतावू शकतो.
बरोबर आहे. ह्या सोसायटीमध्ये तेच लोक असतील ज्यांचं ह्या सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. उद्या जर का सपोज मी या सोसायटीचा शेअर होल्डर आहे, सोसायटी इस्टॅब्लिश झाली त्यामध्ये, उद्या जर का बिल्डिंगला काही झालं तर आमची सोसायटी मिळून ह्या जागेचा रिडेव्हलपमेंट करण्यासाठी विचार करू शकतो आणि त्यासाठी मला कोणाकडे जायची गरज नाही आहे. सातबाऱ्यावर माझं नाव येणार ना, XYZ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ज्या सोसायटीचं नाव येईल त्या ज्याच्याकडे त्या सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट तो त्या जागेचा ओनर. 51% लोकांनी डिसिजन घेऊन ती बिल्डिंग बांधायची, रिडेव्हलपमेंट जे पण असेल त्याचा अधिकार त्या लोकांना आहे. जागेचा मालकी हक्क कन्व्हेन्स डीड थ्रू मिळतो. कॉमन एरिया जो तुमचा रस्ते आहेत, ॲम्युनिटीज आहेत, FSI आहे. FSI इज युअर व्हर्च्युअल प्रॉपर्टी. सोसायटीची जे पण आहे ते FSI व्हर्च्युअल प्रॉपर्टी असते. इट विल बी इन करोड्स. त्याचा जर व्हॅल्युएशन जर का एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर करोड रुपयाचा असतो FSI. TDR ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, जो तुमचा रोड वायडिंगमध्ये जागा गेलेली असते. आता बिल्डरनी या जागेचा TDR वापरलेला आहे. रोड वायडिंगमध्ये जेवढी जागा गेली त्याच्या अगेन्स्ट TDR घेतला आणि त्यांनी FSI चढवला. ही बिल्डिंग आय गेस 13 मजल्याची, बाकी हे बी आय गेस 10 मजल्याची आहे. बरोबर आहे. तर ही बिल्डिंग का मोठी आहे? कारण त्याला TDR भेटला, त्याने तो TDR FSI मध्ये यूज करून त्याचा वापर केला. त्याच्यावरती त्याला 10 ते 13 3 मजल्यामध्ये जेवढे फ्लॅट भेटले ते त्याचं ब्रेड अँड बटर झालं. बरोबर आहे. एक्स्ट्रा. तर ह्याचा मालकी हक्क कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर TDR, FSI, कॉमन जागेचा मालकी हक्क, क्लब हाऊस, जिम, जे पण तुमचे ॲम्युनिटीज असतील, स्ट्रक्चर जे असेल त्याचा मालकी हक्क ट्रान्सफर बिल्डरकडून सोसायटीला ट्रान्सफर होणं म्हणजे कन्व्हेन्स डीड. म्हणजे ही जर का प्रोसेस A to Z आहे तर A to F प्रोसेस कन्व्हेन्स डीडची आहे आणि F to Z प्रोसेस आहे डीम कन्व्हेन्सची. आता डीम कन्व्हेन्स काय? तर सगळ्यात सोपा सांगतो. कन्व्हेन्स डीड विथ बिल्डर, कमी खर्च कमी वेळ. ठीक आहे. डीम कन्व्हेन्स विदाउट बिल्डर, जास्त खर्च जास्त वेळ. मग आपल्याला डीम कन्व्हेन्स करायची वेळ का आली पाहिजे? जास्त वेळ जास्त खर्च चाललोय तर. कन्व्हेन्स डीड म्हणजे काय? घेणारी पार्टी अवेलेबल आहे, देणारी पार्टी अवेलेबल आहे, सोसायटी अवेलेबल आहे, बिल्डर अवेलेबल आहे. तर लेट्स टेक एन एक्झाम्पल. माझ्याकडे कामाला मी कसं काम करतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट देईल ज्यामध्ये मोठ्या डॉक्युमेंट्स असतात. प्रत्येक फ्लॅट ओनरचा इंडेक्स टू, म्हणजे तो ह्या जागेच्या म्हणजे बिल्डिंगमध्ये त्याचा फ्लॅट आहे की नाही, इंडेक्स टू म्हणजे विकत घेतलेला आहे. एक तर मेंबरशिप मध्ये किती मेंबर्स आहेत. ठीक आहे. दुसरं ते ॲग्रीमेंट टू सेल, म्हणजे तुम्ही जो फ्लॅट विकत घेतला तो कोणत्या टर्म्स अँड कंडिशनवरती विकत घेतला त्याचं प्रूफ पाहिजे आपल्याला. म्हणजे ते कन्सिडरेशनमध्ये ठेवता येतं. म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल आपण फ्लॅट विकत घेताना आपलं स्वप्न आपण तर बघत नाही किती काय लिहिले काय नाही लिहिलं. आपण 30-40 सह्या करतो, दन लोन होऊन झालं, आपण सीटबॅक रिलॅक्स, माझा फ्लॅट झाला. बट त्याच्यामध्ये आपण अननोइंगली काहीतरी कन्सेंट देत असतो बिल्डरला. जसं की बिल्डर लिहून घेतो आपल्याकडून की FSI वापरला तर माझी काही हरकत नाही, म्हणजे मी असं लिहून देतोय. TDR वापरलं तर माझी काही हरकत नाही आहे, बिल्डरनी वापरलं तर, किंवा उद्या प्लॅन रिवाईज केला तर मी काही हरकत घेणार नाही, बिल्डर तो करू शकतो. हे ॲग्रीमेंट टू सेलमध्ये तुमचे पॉईंट्स असतात. राईट. मग ते ॲग्रीमेंट टू सेलमध्ये कोणत्या टर्म्सवरती ॲग्रीमेंट झालं आहे, फ्लॅट विकला गेला, त्याचं एक आपल्याला ॲग्रीमेंट टू सेल म्हणून एक डॉक्युमेंट लागतं. बाकीचे येतात सगळे टेक्निकल डॉक्युमेंट. त्यात आलं एनी ऑर्डर, कमिटमेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम चालू दाखला, नंतर बांधकाम पूर्वताचा दाखला, भोगवटा पत्र OC. त्यानंतर येतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी. ह्या जागेवरती बिल्डिंग उभी आहे तर त्या जागा मालकामध्ये आणि बिल्डरमध्ये काय व्यवहार झाला तो त्यामध्ये नमूद असतो ज्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये. त्याच्या अनुषंगाने मग जागा मालकाने बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी दिली असते त्या जागेची, तो पॉवर ऑफ अटर्नी डॉक्युमेंट. सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. सोसायटीमध्ये AGM घेऊन 51% लोकांनी ठराव पास केला आहे की नाही. 51% लोकांची मेजॉरिटी लागते एखादा ठराव पास करण्यासाठी. मग कन्व्हेन्स डीडचा ठराव पास केलेला, रिझोल्युशन. आणि अजून एक डॉक्युमेंट येतं ते सो ऑन. XYZ लिस्ट आहे. तर तशी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देतो. त्यातले मॅक्सिमम डॉक्युमेंट्स तुम्ही आम्हाला देऊ शकता. जेवढे डॉक्युमेंट्स आले तेवढे ठीक आहे. जे अपसेस डॉक्युमेंट आहे त्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट अथॉरिटीला आम्ही RTI ॲप्लिकेशन देतो. ठीक आहे. सोसायटीच्या नावाने RTI ॲप्लिकेशन दिल्यानंतर तिथून तुमची जे बांधकाम विभाग, परवानगी विभाग आहे तिथून आपल्याला तुमची लेटेस्ट स्टेट कळते
त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स भेटतात त्यामध्ये तुमचे. ते डॉक्युमेंट्स भेटल्यानंतर लास्ट रिव्हिजन जे झालेलं आहे लेआउटचा ते एक भेटतं. त्याच्यानुसार आपण एक डॉक्युमेंट त्यातला घेतो, त्यासोबत एक स्टे ॲप्लिकेशन देतो डेव्हलपमेंट अथॉरिटीला की तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे ही सोसायटी कन्व्हर्स डीड करायला चालली आहे. ड्यू टू दिस प्रोसेस इज सो लॉंग, म्हणजे वेळ लागतो या प्रोसेससाठी. तर ह्या प्रोसेस दरम्यान ह्या स्टेटमध्ये चेंजेस नाही झाले पाहिजे, कारण DDRला लास्ट सँक्शन प्लॅन लागतो कन्व्हर्स डीड करताना रजिस्ट्रारला किंवा DDRला शेवटचा जो सँक्शन असतो तो. मग जर का या प्रोसेसमध्ये रिव्हिजन झालं आणि उद्या DDRच्या समोर उपस्थित झाला बिल्डर की हे डॉक्युमेंट जुने हे नवीन डॉक्युमेंट आहे ज्यावरती करा, सो ते प्रोसेस कुठेतरी विस्कळीत होऊ शकते. त्यासाठी स्टे ॲप्लिकेशन देतो, त्याची रिसिप्ट घेतो, मग आपण बिल्डरला एक रिक्वेस्ट फॉर्ममध्ये नोटीस पाठवतो की धन्यवाद सोसायटी फॉर्मेशन करून दिल्याबद्दल, आता बाय मोफा एक छोटंसं काम आहे कन्व्हेन्स डीडचं, तेवढं आपण करूया, त्यासाठी तुम्ही कोऑपरेट करणार का. 7 दिवसाचा वेळ देतो आपण त्यांना. 7 दिवसाचा वेळ दिल्यानंतर जर त्यांचं उत्तर हो आलं तर विल प्रोसेस विथ द कन्व्हेन्स डीड फॉर्मॅलिटी. मग त्याच्या अनुषंगाने आपण सोसायटीला सगळे राईट्स ट्रान्सफर होण्याचा एक ड्राफ्ट बनवतो. ड्राफ्ट बनवल्यानंतर त्यात फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी, नंतर शेड्यूल येतं प्रॉपर्टीचं, कोणती प्रॉपर्टी लँड काय आहे त्याचं हिस्ट्री, ते टायटल सर्च रिपोर्टच्या हिशोबाने. येस, लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये टायटल सर्च रिपोर्ट एक असतो. ते आल्यानंतर मग टर्म्स अँड कंडिशन, FSI ट्रान्सफर केल्याचं आहे, ॲम्युनिटी स्पेस ट्रान्सफर करायचा, पार्किंग राईट्स ट्रान्सफर करायचा, A to Z. मग तिथं शेवटला घेणाऱ्याकडून बिल्डरचे पार्टनर, देणाऱ्याकडून सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी सोसायटीच्या वतीने. ड्राफ्ट बनवतो, सोसायटीची एक मीटिंग घेतो. मीटिंग घेतल्यानंतर सोसायटीला वर्ड बाय वर्ड ती सगळी ड्राफ्ट वाचून दाखवतो. त्यामध्ये जर का सोसायटीकडून काही करेक्शन झाले लिगली तर ते करेक्शन करतो. ज्यावेळेस सोसायटी थंब देते की दिस इज फायनल ड्राफ्ट, यू कॅन गो हेड, तो ड्राफ्ट आपण बिल्डरला इंट्रोड्यूस करतो की सोसायटीकडून आलेला हा ड्राफ्ट. बिल्डरनी जर का ओके बोलला तर आपण जवळची जी पण हवेली असेल त्या रजिस्टर्डकडे अपॉइंटमेंट घेऊन त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळं भरून तो ड्राफ्ट एक्झिक्यूट करतो. इंडेक्स टू आपल्याकडे येतं कन्व्हेन्स डीडचं, त्याच्यावरती घेणारा, देणारा आणि सोसायटीचं नाव, आपलं काम संपलं. हे सगळी प्रोसेसला मॅक्सिमम 3 महिने लागतात जर का विथ बिल्डर असेल तर. व्हॉट इफ नोटीसला उत्तर नाही दिलं किंवा नोटीसला हो बोलले आणि ड्राफ्ट बघून नाही बोलले की काही त्यांना ठेवायचे असतील राईट्स त्याच्याकडे, रिडेव्हलपमेंट किंवा पुढचं सँक्शनिंग बाकी अजून XYZ, तर त्यावेळेस नाही बोलले तर त्याचे जे काही कंडिशन आहे आम्ही तुम्हाला सुचवू. तुम्ही जर का ऐकरी असेल तर आपण कन्व्हेन्स डीडने जाऊ. तुम्ही जर का म्हणले नाही, विच इज कॉस्ट ऑफ तुमच्यावरती डिपेंड अगेन त्यात. पण जर का FSIचा राईट्स त्यांनी त्याच्याकडे ठेवला, अगेन इट्स लाईक तुमच्यासाठी ते योग्य नाही आहे आणि ॲज पर रूल पण नाही आहे. जे मोफाचे कायदे आहेत त्याच्यानुसार त्याची तरतूद नाही आहे. तर त्यावेळेस जर का तुम्ही आम्हाला कन्सेंट दिला की आपण विथ बिल्डरनी जाऊ शकतो किंवा त्यांनी नोटीसलाच उत्तर नाही दिलं, तर अगेन आपण 8व्या दिवशी मी तुम्हाला विचारणार बिल्डरचं उत्तर आलं नाही आहे, आपण टीमला प्रोसीड करायचं का. तुम्ही हो बोलला, आपण तीच फाईल नमुना 7 बनवून DDRच्या ऑफिसमध्ये सबमिट करतो. साखर संकुलला ऑफिस आहे तिकडे शिवाजीनगरला. तिकडं फाईल सबमिट केल्यानंतर इंटरनल स्क्रुटिनी होते त्यांच्या वेरियस डिपार्टमेंटकडून. स्क्रुटिनी झाल्यानंतर एक फर्स्ट हिअरिंगची नोटीस काढतात, DDR हिअरिंग्स घेतात. मग ते हिअरिंग्स कोणाच्या अगेन्स्ट येतात, बिल्डरचे पार्टनर, बिल्डरची फर्म, जागा मालक, 7-12 जेवढे पण लोक असतात जागा मालक, त्या सगळ्यांना पार्टी केलं जातं आणि त्यांना हिअरिंगसाठी बोलवलं जातं की बाबा ही सोसायटी या जागेचा मालकी हक्क बजावण्यासाठी आमच्याकडे प्रकरण दाखल केलं आहे त्यांनी, तर तुम्हाला कोणाला काही ऑब्जेक्शन्स आहे का, तर या डेटला येऊन या वेळेत तिकडे येऊन तुमचं ऑब्जेक्शन रेज करा. फर्स्ट हिअरिंग नोटीस पाठवली जाते. पहिल्या हिअरिंगला वाट पाहिली जाते कोणी येते का. लेट सेकंड एक्झाम्पल 10 जण आहेत, 5 जण बिल्डर आहे, 5 जण जागा मालक आहेत. ठीक आहे, 10 जणांपैकी 5 जण हजर झाली तर 5 जणांना आपण जो क्लेम केलेला सेट आहे डॉक्युमेंटचा तो सेट आपण त्यांना देतो. नमुना 7चा एक हे देतो की आपण काय मागणी केली, किती क्षेत्राची मागणी केली. ते दिल्यानंतर मग पुढच्या हिअरिंगला त्यांना त्याच्यावरती से द्यायचा असतो. आणि जे ॲबसेंट 5 जण आहेत त्याच्यासाठी सेकंड हिअरिंगला परत चान्स दिला जातो, ते अपेअर होतात. एका लेट्स टेक एन एक्झाम्पल, सेकंड हिअरिंग आली, सेकंड हिअरिंगला 5 जणांपैकी अजून 2 जण हजर झाली, टोटल 7 जण हजर झाली. बाकीच्या 3घांना तिसऱ्या हिअरिंगला जाहीर नोटीस काढली जाते पेपरमध्ये की अशा सोसायटीचं कन्व्हेन्स डीडचं काम चालू आहे, मागील काही तारखापासून तुम्ही ॲबसेंट आहात,
ही तुम्हाला शेवटची संधी आहे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्यासाठी. जर या तारखेला तुम्ही उपस्थित नाही राहिला तर याच्यापुढे तुमचं कोणतेही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. तिसरे हिअरिंगला जेवढे पण आले तर आले, नाही आले तर ज्यांनी त्यांचं से आणलंय त्याचा से घेतला जातो, त्याच्या पुढची डेट दिली जाते, आपल्याला त्याच्यावरती काउंटर से द्यायचं आहे. त्यांनी XYZ गोष्टी कबूल केल्या नसतील त्याच्यावरती आपण त्यांनी कबूल केलेल्या बरोबर आहे की नाही आहे, चुकीचे आहे, त्याच्यावरती आपण काउंटर से देतो आणि त्याच दिवशी ओरल आर्ग्युमेंट होती. ऑर्डर मग रिस्पॉन्डंट बोलतो, मग अपोनंट बोलतो, जबाब देणारा बोलतो आणि त्या ओरल आर्ग्युमेंटच्या बेसिसवरती DDR निर्णय देतात. ती फाईल तिथे क्लोज झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ऑर्डर कॉपी येते की XYZ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला एवढं क्षेत्रफळ आणि कॉमन एरियामध्ये अनडिवायडेड म्हणजे अविभक्त हिस्सा दिला गेला पाहिजे अशी एक ऑर्डर करतात. बिल्डअप एरिया जेवढा आहे, बिल्डिंग जेवढी बांधली तेवढा बिल्डअप एरिया आणि बिल्डिंगच्या खालचं जेवढी पण जागा आहे त्या जागेचा मालकी हक्क प्लस कॉमन एरियामधला अनडिवायडेड शेअर. आता अनडिवायडेड शेअर काय येणार, कारण की लार्जर लेआउट आहे, एका लेआउटमध्ये मल्टिपल सोसायटी आहेत. मग ज्यांचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या प्रपोर्शनेट एरियामध्ये त्यांना कॉमन एरियामध्ये राईट्स भेटणार. त्यामुळे जर का एकच सोसायटी असते तर कॉमन एरिया पूर्ण जो काही एरिया असतो तो सोसायटीच्या नावाने केला जातो. पण मल्टिपल सोसायटी असेल तर प्रत्येकाला कॉमन एरियाचा जेवढा पण शेअर असतो तेवढा त्यामध्ये दिला जातो. मग त्या हिशोबाने ऑर्डर काढल्यानंतर आपण त्या ऑर्डरचं दस्त बनवतो. ऑर्डरच्या हिशोबाने दस्त बनवल्यानंतर चेअरमन सेक्रेटरी साईन करतात आणि जिथं बिल्डर साईन करणार असतो तर बिल्डर आणि जागा मालकीच्या वतीने DDR त्याच्यावरती साईन करतात. तो दस्त घेऊन आपण रजिस्टर्ड ऑफिसला जाऊन एक्झिक्यूट करतो, स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून आपलं डीम कन्व्हेन्स झालं. इंडेक्स 2 आल्यानंतर साधारण 90 दिवसाच्या आत ऑटोमॅटिकली 7व्या नाव लागून जातं तलाठी ऑफिसमध्ये. जर नाही लागलं तर तलाठी ऑफिसला जाऊन चेअरमन सेक्रेटरीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि कन्व्हेन्स डेटची डीम कन्व्हेन्सची जी पण ऑर्डर कॉपी असेल ते तिकडे द्यायचं. छोटा मोठा कंप्लेन्स असतो तो करायचा, 7व्या नाव लागून जातं. ही सगळी प्रोसेस विथ बिल्डर विदाउट बिल्डरची आहे. आलं म्हणजे समजलं? काही डाऊट्स आहेत याच्यामध्ये? टोटल प्रोसेस म्हणजे विदाउट बिल्डर अंदाजे किती कार्यकाळ लागतो? याचा कार्यकाळ जो आहे कन्व्हेन्स डेट 3 महिन्यामध्ये संपतं, डीम कन्व्हेन्सला मात्र 7 ते 8 महिने लागतात आणि रजिस्ट्रेशन होईपर्यंत समजून घ्या 10 महिने. साधारण टेंटेटिव्हली वर्षभर. कधी काही इलेक्शन आलं किंवा काही छोट्या मोठ्या शासकीय सुट्ट्या आल्या, बदली झाली तर एखाद महिना बफरिंग पडून जर आपण वर्षभर आपल्याला डीम कन्व्हेन्सला लागतं. फीज आपल्या ह्याच्यावरती ठरतं की आपला फ्लॅट काउंट किती आहे, काय आहे, त्याच्यावरती फीज आपली डिसाईड. 110 आहेत आपले फ्लॅट त्यानुसार. 110. हां, एक Okay. कन्व्हेन्स डीडचं पण सांगा आणि डीम कन्व्हेन्सचं पण सांगा. रेफ्युजी नाही पकडलं ना आपण यात? नाही. रेफ्युजी सोडून 110. हां, रेफ्युजी सोडून. रेफ्युजी पकडून 112. ओके. हां, पकडून 110 आहे ना? नाही, नाही, सोडून. सोडून म्हणजे टोटल 112 आहेत. रेफ्युजी 2 आहेत, 110 होतं. रेफ्युजी सोडले तर 110 होतं. बरोबर. सगळी नाही पण नंबरमध्ये परत check करा. माझ्यामध्ये परत 110च असतील. 112. हां? 110 टोटल हे हां. प्लस 2 रेफ्युजी पकडून 112. हे तुम्हाला विथ बिल्डर जर का आपण प्रोसेस केली तर ते साधारण 2000 पर्यंत पर फ्लॅटच्या हिशोबाने खर्च येईल आणि विदाउट बिल्डर जर का झालं तर साधारण 3000 रुपये खर्च येईल पर हेड. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट चार्जेस वेगळे आहेत. ते जे की तुम्हाला जे सांगितलं रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, DSC चलन जे तुम्हाला ठीक आहे, भरायचं सर, आहे सर. ते साधारण तुम्हाला 500 ते 700. 15 ते 20,000 रुपये कॉमनली. कॉमनली हा, 110 लोकांना. त्याच्यात तुम्हाला DSC म्हणजे काय, जेवढे पेपर आहेत त्याच्यात 40 रुपये पर पेजच्या हिशोबाने डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस भरावे लागतात. रजिस्ट्रेशनचे 7-8 रुपये आणि स्टॅम्प ड्युटी जर का छोटी मोठी लागली तर ते असे साधारण 15 ते 20,000 रुपये कॉमनली आपण रकू. त्याच्यावरती नाही, डॉक्युमेंट पाणी 15 ते 20,000 रुपये. ओके. आता कन्व्हिन्स डीड करणं हे काम बिल्डरचं आहे. हो, काय नाही. ओके. त्याच्यासाठी त्याच्याकडे कुठली तरी संस्था असेल. आता जसं बरोबर आहे. ओके. त्यांच्याकडे कुठली आहे? त्यांच्याकडे काल डॉक्युमेंट पाहिले तर सोसायटी प्लस सोसायटी प्लस. आलं लक्षात. त्यांच्या थ्रू गेल्यानं काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार? तोटा हाच होणार आहे बिल्डर की ज्यावेळेस तो कन्व्हेन्स आपल्याला देणार ना
त्याच्या मतानुसार करून घेणार. तो म्हणणार की हा TDR मी वापरणार, हा FSI मी वापरणार, तुमचे मालकी हक्क पार्किंगचा आहे हे वगैरे या गोष्टी तो आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. सोसायटी प्लस मी, सोसायटी फर्स्ट इयर, सोसायटी वेज लिगल कन्सल्ट XYZ आहेत. मार्केटमध्ये भरपूर कन्सल्टन्स आहे त्या सगळ्या गोष्टीमधल्या. मी फक्त सोसायटीची कामं करतो, मी बिल्डरकडून काम नाही करत. ठीक आहे. सोसायटी प्लस ही संस्था जी आहे ती बिल्डरसोबत काम करते. म्हणजे त्याच्याकडं बिल्डरकडून त्याला 5-10 सोसायट्या भेटतात, तर रोजच त्यांचं काम आहे. मग आता सिंपल गोष्ट आहे, मला पैसे कोण देणार आहे? सोसायटी देणार आहे. मी सोसायटीच्या हिशोबाने काम करणार. त्याला पैसे कोण देतो? बिल्डर देतो. तो त्याच्या हिशोबाने, त्याच्या आणि इन्फ्लुअन्स खाली काम करणार आहे. मग राईट्स आता ह्या कन्व्हेन्स डीडमध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले कोणाचा आहे माहिती आहे का? ड्राफ्टचा आहे. ठीक आहे. दो वी आर सो मच एज्युकेटेड, पण लिगल लँग्वेजमध्ये आपल्याला थोडंसं समजत नाही. इट्स अ ट्रिकी गोष्ट. वर्ड कशी फिरवायची हे वकिलाला चांगलं माहिती आहे. राईट. सो ती लिगल लँग्वेजमध्ये तुम्हाला कसं बाईंड करून घेतील याचं हे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला समजण्याचं थोडंसं पलीकडे. आय एम नॉट म्हणजे तुम्हाला अंडर हे नाही करत आहे त्या गोष्टीमध्ये, बट हे कॉमन आहे. तर तो बिल्डरच्या हिशोबाने ड्राफ्ट बनवणार आणि मी जर का ड्राफ्ट करायला घेतो तर मी सोसायटीच्या हिशोबाने बनवणार. आणि त्याला जर का तो बरं मी काय बिल्डरच्या खिशातून त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायला नाही सांगत आहे सोसायटीला. जी सोसायटीची जागा आहे तीच त्याला. आणि हे कोणी लिहिलेलं आहे? कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके. आता बिल्डरने आमच्या समोर सोसायटी प्लसची माणसं दिली, आम्हाला जी नको आहे. ओके. समजा दुसरं कोणतरी पाहिजे, हां. तर काय करायचं? त्याला काय रिक्वेस्ट करायला लागेल किंवा ती प्रोसेसमध्ये आम्हाला काय, तर मग विदाऊट बिल्डर जायचं की काय? बरं. आता ह्याच्यात एक गोष्ट आहे म्हणजे आता वेगळा हे बरं, मी इथं तुम्हाला बिल्डर विरोधात भडकवायला नाही, तो विषय नाही. नाही. तुम्हाला जी प्रोसेस आहे ती सांगायला आलो की बाबा कन्व्हेन्स डीड काय, डिइनकन्व्हेन्स काय, त्याचे फायदे काय, हे तुम्हाला लवकर काय केलं माझा पाहिजे. मत असं आहे की मी त्यांच्यासोबत जर गेलो सोसायटी हां. सोबत तर ते प्रोसेस मॅनिप्युलेशन करणार, काही ना काहीतरी पुढे मागे करणार. 100% मला त्यांच्यावर विश्वास नाही. हो. मला असा माणूस पाहिजे जो माझ्या फेवरमध्ये असेल. त्या अनुषंगानेच मी बोलतोय. मी जे अनूप जमदानी आहेत त्यांच्यासोबत मी याच्या अगोदरही काम केले 2-3 सोसायटीचं, जे भूमकर चौकात विजन एस आहे, एस अलमायटी आहे. सो त्यांची कार्यपद्धत वेगळी आहे. आता लेट्स टेक एन एक्झाम्पल. तुम्ही AB वाले आहेत ना? आय गेस नाही AB वाले कोण नाही, सगळे सी तुम्हाला साधारण ही गोष्ट सांगतो. AB जी आहे ती अपार्टमेंट आहे. ठीक आहे. ते अपार्टमेंट काय आहे? कारण अपार्टमेंटमध्ये कन्व्हेन्स डीडची तरतूद नाही आहे. महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट 1970 हा एक स्टेट गव्हर्नमेंटचा लॉ आहे, ज्याच्या अंडर तुम्ही सोसायटी रन करू शकता. मोफा आणि कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1960 हा पण एक स्टेट गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, त्याच्या अंडर पण तुम्ही सोसायटी रन करू शकता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन कमी आहे अपार्टमेंटमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही मालकी हक्क नाही दाखवू शकत. तुम्हाला जास्तीत जास्त काय मिळेल त्यामध्ये तुमच्या फ्लॅटचा मालकी हक्क आणि कॉमन एरियामध्ये अनडिवायडेड शेअर भेटणार, बट तुमचं 7/12 नाव नाही लागू शकत. ठीक आहे. आता ह्याच्यात खूप जास्त जर का डिटेलमध्ये जाऊन सांगायचं झालं, काल जसं मी तुम्हाला सांगितलं तेवढं नाही जाऊ शकत कारण की टाइम कमी आपल्याकडे लेट झाला आहे. तर अपार्टमेंटमध्ये काही प्रोव्हिजन जे आहेत ना त्या कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बिल्डरसोबत आर्ग्यू नाही करता येत. अपार्टमेंट डिक्लेरेशनच्या मध्ये जे काही पॉईंट्स लिहिले असतात त्याच्या हिशोबाने. आणि सोसायटीमध्ये काय आहे की भले तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल करताना इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनरनी कन्सेंट दिलं असेल, पण सोसायटी फॉर्म झाल्यानंतर ॲज अ सोसायटीने बिल्डरला काही लिहून नाही दिलेलं आहे तसं. मग 7/12 नाव कोणाचं लागतंय? सोसायटीचं लागतंय. म्हणजे तुमच्यापैकी कोणी पण त्या टर्मिनॉलॉजीमध्ये अडकतंय का? नाही. मी माझं नाव ॲज अ प्रत्येक पॉवर 7/12 नाव नाही लागत आहे, सोसायटीचं नाव लागते. सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट माझ्याकडे. त्याच्यामुळं कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी फॉर्मेशन. आता ते अपार्टमेंट काय आहे तो परत प्रश्न राहिला, कारण की हा मोठा लेआउट आहे. ठीक आहे. मी बिल्डर आहे, तर मी A बिल्डिंग बांधली आणि माझी D बिल्डिंग बनेपर्यंत मला 5-10 वर्ष होती. बरोबर आहे. जर का A बिल्डिंग मी बांधून झाल्यानंतर तिला सोसायटी फॉर्म करून दिली असती तर कायदा काय म्हणतोय? 4 महिन्याच्यात कन्व्हेन्स डीड कर. A ची सोसायटी केली असती, सोसायटी केल्यानंतर तिला कन्व्हेन्स डीड करून देणं बंधनकारक असतं. A बोलले असते सर आज करा उद्या करा, मी म्हणतो हो करतो. ती सोसायटी केली विदाऊट बिल्डर डीम कन्व्हेन्सला, त्यांनी त्यांचं नाव लावून दिलं 7/12 वरती. बरोबर आहे.
तर मग ज्यावेळेस मी हा प्लॅन सँक्शन करून घेतला आणि त्यानंतर जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे डेव्हलपमेंट अथॉरिटी नियम चेंज होत गेले, बेनिफिट वाढत गेले. आज मेट्रो सिटी झाली तर बेसिक FSI जो 1चा होता तो आता बेसिक FSI 3चा झालेला आहे. ठीक आहे. मग मध्ये जर का मला रिव्हिजन करायचं झालं, जसं की ते समोरचं पहिले कमर्शियल होतं, आता त्याचा 11 मजल्याची बिल्डिंग झाली, D बिल्डिंग. त्यांनी प्लॅन 2024ला रिव्हिजन केला आहे. तुमचं जेव्हा ॲग्रीमेंट झालं असेल त्यावेळेस 19चा प्लॅन होता तुमचा, बरोबर आहे. मग 19ला रिव्हिजन करत की त्याचा बेनिफिट वाढला. सातबाऱ्यावरती जर का A बिल्डिंगचं नाव असतं तर त्याला प्रत्येक रिव्हिजनला A बिल्डिंगची परमिशन घ्यावी लागते, कारण की सातबाऱ्यावर नाव माझं आहे, बरोबर आहे. त्यासाठी त्यांनी त्यांना अपार्टमेंट डिक्लेअर करून दिलं. C बिल्डिंगला का सोसायटी फॉर्म करून दिली, आता त्याचं पोटेन्शियल ऑलरेडी झालेलं आहे सगळं वापरून. D बिल्डिंग पण त्यांनी रिव्हाइज करून घेतल्या मागच्या वर्षी, त्यामुळे आता त्याचं काही इथं राहिलं नाही आहे. ते आता कन्व्हिन्स करू नाही करू, बट तुम्हाला घाई का करायची की अजून पुढं काही डेव्हलपमेंट अथॉरिटीने चेंजेस केले आणि पुढं अजून काहीतरी वेगळं दिसलं आपल्याला, तर मग काय फायदा आहे ना. आता जसं की सरांनी सांगितलं की त्यांनी एक व्ह्यू बघून ते एक फ्लॅट घेतला होता, तो आता पूर्ण ब्लॉक झालाय, राईट. मग ते अजून पुढं अजून वेगळी कंडिशन कशाला बघायची आपल्याला, त्यापेक्षा जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करायचं. प्रश्न असा आहे, जर आता तुम्ही जे म्हणले की ज्यावेळेस आपण डीम कन्व्हिन्स करू त्यावेळेस आपलं जे काही प्लिंथ पासून ते त्याच्यापर्यंत जो काही आपला एरिया आहे त्यानुसार ते एरिया मिळणार आपल्याला, बरोबर आहे, सोसायटीला. आणि जो काही कॉमनचा आहे तो अनडिवायडेड म्हणून मिळणार, बरोबर. बरोबर. त्या केसमध्ये जर A आणि B जर अपार्टमेंट असेल, हां C आणि D कन्व्हिन्स असेल, हां प्लॉट तर चौघं मिळून आहे, बरोबर. त्या केसमध्ये कसं होणार? सेम अपार्टमेंट आहे म्हणून मग काय त्यांना त्यांचा शेअर नाही द्यायचा का? उद्या पण चालून त्यांनी आता apartment- थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणले ना की त्यांचं 7 बारा नावानं लागणार हो बरोबर आहे ना. अपार्टमेंट 7 बारा नावच नाही लागणार, मग ते ह्या प्लॉट मध्ये मालकी हक्क कसा दाखवू शकतात? त्याच्यात एक प्रोव्हिजन आहे. अपार्टमेंट वाल्यांनी अपार्टमेंट आता XYZ फ्लॅट काउंट असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. बिल्डरने अपार्टमेंट केलं, हँडओव्हर केलं, बिल्डरचा तिथला रोल संपला. पण तिथल्या लोकांनी जर का ठरवलं 51% लोकांनी की आम्हाला अपार्टमेंटमध्ये नाही राहायचंय, आम्हाला सोसायटीमध्ये जायचंय, तर ते अपार्टमेंट डीड कॅन्सल करून सोसायटी फॉर्म करून मग कन्व्हिन्स डीडला जाऊ शकतात. ओके, हे करू शकतात. Yes. त्यांनी जर नाही केलं अजूनपर्यंत हा तर डिवाइड कसा होणार? तरी पण तुम्हाला त्याचा शेअर ठेवावाच लागतं. भविष्यात जाणार नाही ह्याच्यावरती टू बी ऑर नॉट टू बी मध्ये तुम्ही जाऊ नाही शकत. जेवढे पण लेआउट मध्ये, आता सपोज माझे वडील आहेत, माझ्या वडिलांचे 1 एकर आहे, ठीक आहे. आम्ही 5 भावंड आहे, ठीक आहे. वडिलांचं नाव सातबारा, वडील गेले, आमच्या 5 जणांची नावं आली. आता मला त्या जागेवरती जर का काय करायचं असेल, मला माझ्या भावंडांची परमिशन घ्यावी लागेल, ठीक आहे. बरं एकाचं नाव नसेल, त्याला नावच नसेल लावायचं, पण त्यांनी नाही लावलं नाव, ठीक आहे. मग इट डझंट मीन दॅट की मी त्याचा अधिकार घेऊ शकतो. बरोबर. भविष्यात त्यांनी कधी क्लेम करू शकतो तो त्या गोष्टीसाठी. डिस्प्यूटमध्ये गेलं काहीतरी, भावांची भांडणे, कोणाची लागली कोणाची नाही लागली, ठीक आहे. त्या केसमध्ये आपण मग A आणि B चा तेवढाच ठेवावं लागेल शेअर जेवढा त्यांचा बनतो त्या केसमध्ये. बरं, असं आत्ता आमचे मुद्दे असे आहेत की जसं आम्हाला सोसायटी फॉर्मेशनसाठी आता सर्टिफिकेट वगैरे मिळाले, बरोबर आहे. आमची अजून कमिटीची नावं आम्हाला अजून पुढं द्यायची आहेत. तर आता त्यांनी काय केलं आहे की त्या प्रोसिजरमध्ये आम्हाला डॉक्युमेंट हँडओव्हर केलेत. बरोबर आहे. तर ते जे काय त्यांनी डॉक्युमेंट आम्हाला दिलेत ते प्रॉपर आहेत का, त्याच्यामध्ये कोणते प्लॅन असतील, NOCs असतील ते त्यांनी दिलेत का नाहीत, तो एक आम्हाला पडताळणी करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण आम्हाला एक कन्सल्टिंग पाहिजे. पहिला एक हा मुद्दा की आमच्याकडून तुमच्याकडं काय अपेक्षा आहेत. तर अजून एक अशी परिस्थिती आहे की बिल्डरने अजून काय कामं इनकम्प्लीट ठेवलेत आणि पार्किंग अजून त्यांना वाटप नाही केलं, जे की रेराप्रमाणे त्यांनी पोझिशनच्या टायमिंगला प्रत्येकाला पार्किंग द्यायला पाहिजे होतं. तर सोसायटी हँडओव्हर घेऊन तर आम्ही ती कामं कशी कंप्लीट करून घेऊ शकतो, तर त्यासाठी काय तुमचं सजेशन तर राहील? याच्यामध्ये कसं आहे ना, तुमचे 2-3 पॉईंट्स आहेत. एक तर हँडओव्हर आले की नाही आले तर ते बरोबर आहे की नाही, एक. दुसरी गोष्ट बिल्डरकडून पेंडिंग कामं करून घ्यायची, 2. आणि तिसरं गोष्ट कन्व्हिन्स डीड नाही, कन्व्हिन्स झालं हां घ्यायची की हां नाही सगळ्यात हां पहिले. हां तर सगळ्यात पहिले सोसायटी हँडओव्हर घ्या, ठीक आहे. का माहिती आहे का, तुम्ही 100 लोक आहेत, तर त्या 100 लोकांना एकत्रीकरण करण्याचं काम ती संस्था करते. मग तुमचं एक एजवळ म्हणू शकतो आपण त्याला. सोसायटी फॉर्मेशन म्हणजे एक एज. तुमच्या इथं एक संस्था रजिस्टर्ड होती आणि
बिल्डरची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि जेव्हा सोसायटी येते त्यावेळेस तुमच्याकडे एक लॉ आहे, त्या लॉच्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता कायदेशीर भाषेमध्ये. इंडिव्हिज्युअल माणूस नाही बोलू शकत. सगळ्यात पहिले तो तिथंच फसला जाईल जिथं तो बिल्डर तुमच्या तोंडासमोर ॲग्रीमेंट फेकून मारेल की बाबा तू कंडिशन मला त्या सगळ्या गोष्टीचं परमिशन ऑलरेडी दिली आहे, तू काय बोलू शकत नाही. तिथंच आपला विषय संपला इंडिव्हिज्युअल माणसाचा. किंवा माणसाने तावात काय गोष्टी केल्या तर त्याचं वेगळं वळण लागतं, ते डिस्प्यूट वेगळ्या वेला जाऊ शकतं. बिल्डर एखाद्या माणसाला धमकू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊ शकतो, पण कागदाला नाही देऊ शकत. बरोबर आहे. कागदाशी नाही बनवू शकत तो. आपण कायदेशीरच आहे. सोसायटी पहिले हातावर घ्या, हँडओव्हर घ्या. हँडओव्हरमध्ये मी काल सांगितलं की 3-4 प्रकारचे हँडओव्हर आहेत. फिजिकल हँडओव्हर, स्ट्रक्चर हँडओव्हर, डॉक्युमेंट हँडओव्हर, फायनान्शियल हँडओव्हर. हँडओव्हर प्रोसेस त्यांच्या सोसायटी प्लसवाल्यांकडून करून घ्या. हँडओव्हर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प आउट करेन की तुमचं हँडओव्हर बरोबर झाले की नाही अंडर माय ऑब्झर्वेशन. ठीक आहे. ते सगळं झाल्यानंतर मग आपण कन्व्हेन्स जाऊ शकतो. तुमचं AGM घ्या, पहिली AGM घ्या. AGM मध्ये ठराव पास करा कन्व्हेन्स शीटचा आणि मग आपण कन्व्हेन्स शीटला जाऊया. आणि जो बाकीचा राहिला प्रश्न तुमचा बिल्डरशी जे काही तुमचे पेंडिंग काम आहेत त्याच्या रिलेटेड, एक तर ॲज अ सोसायटी त्या गोष्टीचा फॉलोअप घ्या बिल्डरला की एवढी कामं बाकी आहेत. ॲज अ सोसायटी आम्ही तुमच्या या गोष्टींची मागणी करतोय की बाबा हे किती दिवसांमध्ये तुम्ही करून द्या. ठीक आहे. दुसरं, इंडिव्हिज्युअल माणसाने रेरामध्ये तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे केस करण्याचा किंवा त्याच्यावरती तुमच्या कंप्लेंट्स टाकण्याच्या. दुसरा ग्राहक मंचामध्ये पण तुम्ही जाऊ शकता ॲज अन इंडिव्हिज्युअल कस्टमर. ही दिलेल्या सुखसुविधा बघून आम्ही हा फ्लॅट घेतलाय. फ्लॅट घेऊन 100 वर्ष झाले तरी पण त्या पूर्ण नाही आहे. या गोष्टीमध्ये माझी फसवणूक झाली आहे. किंवा मग पार्किंगचं तुम्हाला दिलेलं नाही आहे, पार्किंग अलॉटमेंट. मुळात पार्किंग विकणे हा बिल्डरचा अधिकार नाही बायलॉजच्या हिशोबाने. पार्किंग विकण्याचा अधिकार नाही, तो पार्किंगचा अधिकार पूर्णपणे सोसायटीला आहे. तर पार्किंग त्यांनी आता कोणी विकत घेतल्यात, कोणी नाही काय घेतल्यात, पण पार्किंग वाटपवरती तुम्ही बिल्डरवरती डिपेंड राहू नका. तुम्ही तुमचा सोसायटीमध्ये AGM घ्या, 51% लोकांनी घ्या, तुम्ही सोडत काढा. विषय काय आहे, पुरेशी पार्किंगच नाही. पार्किंग तुम्ही जे म्हणताय ना की सोसायटीला राईट्स आहेत पार्किंग अलोकेट वगैरे करायचं, तो भाग केव्हा येईल ज्यावेळेस तुमच्या 110 फ्लॅटच्या 110 पार्किंग असतील ॲज पर दी अग्रीमेंट. जेव्हा प्लॅन सँक्शन होतो, ठीक आहे, बांधकाम परवानगी विभाग जेव्हा त्या लेआउटला मंजुरी देते त्याच्यासोबत पार्किंगचा नकाशा असतो. प्रत्येक फ्लॅटला किती पार्किंग दिली पाहिजे, पार्किंगचं क्षेत्रफळ काय, कारसाठी किती पार्किंग आहे, बाईकसाठी किती पार्किंग आहे आणि सायकलसाठी किती पार्किंग आहे याचा तक्ता आहे त्यामध्ये. तर जेवढे फ्लॅट आहेत तेवढे पार्किंग 100% आहेत. नाही. ठीक आहे. एक लेट मी कम्प्लीट. पार्किंग 100% आहे, बट तुमचं बांधकाम अजून अंडर प्रोसेस आहे. ठीक आहे. तर काही पार्किंग ज्या असतील त्या लेआउटमध्ये दुसऱ्या जागेवरती असतील. ठीक आहे. ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जेव्हा केव्हा ते पूर्ण बनेल त्यावेळेस तुमच्याकडे त्या पार्किंग्स येतील. मग आत्ता सध्या मी काही बोर्ड पाहिले की टेम्पररी पार्किंग हे कुठं मिडवे मध्ये किंवा हे त्या पार्किंग अधिकृत नाही आहेत किंवा मग त्या जाण्याला अडथळा आहेत. ठीक आहे. सर पार्किंगचा जो मुद्दा आहे तो क्लमजी आहे, टाइम टेकिंग आहे. ज्यावेळेस केव्हा ह्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल त्यावेळेस प्रत्येकाला आपापल्या पार्किंग भेटतील. मग त्या सोसायटीने द्यावं किंवा मग तुम्हाला बिल्डरकडून हवे असतील बिल्डर. पण मग त्यामध्ये असं आहे की मग आता सोसायटी फॉर्मेशन झालेलं आहे तर आता बिल्डर विकू शकत नाही पार्किंग. ज्याला कोणाला पार्किंग पाहिजे असेल त्याला सोसायटीकडे यायचं, ते त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये किंवा मग तुमचं सोसायटी जे बायलॉजमध्ये ठरवतील, तुम्ही तुमचे बायलॉज बनवा स्वतःचे. तुम्हाला काही पार्किंगचे पैसे द्यायचे असतील सोसायटीच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता आणि सोडत प्रमाणे तुम्ही पार्किंग काढू शकता. हा सोसायटीचा इंटरनल निर्णय. इथं जे विषय काय आहे, इथं प्रत्येकाच्या अग्रीमेंटला पार्किंग आहे. इथं त्यांनी कुणाला बाहेरून अशी पार्किंग वगैरे विकली कवर्ड ज्या आहेत अग्रीमेंटला त्याच दिलेल्या नाहीत त्यांनी. तेच म्हणतो ना तुम्हाला. आता ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे काही काम. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या पार्किंगचा तुटवडा आहे. जेव्हा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल तेव्हा सगळ्यांना पार्किंग कायदेशीर असं बनवू शकत नाही का अंडर या ना प्रोसेस मध्ये आम्हाला दिलंच नाही, मग त्याच्यापेक्षा आम्ही कायदेशीर काहीतरी करू शकतो. हो, बिझनेस मांडू शकतो. त्याचं कंपल्सरी घ्या. तुम्हाला लेट झालाय, आता मला फ्लॅट पोझिशन दिलंय, माझ्या इंडेक्स 2 वरती अग्रीमेंट मध्ये कवर पार्किंग आहे, माझी पार्किंग कुठे आहे, तुझा प्रॉब्लेम येतो कम्प्लिशनचा. टेम्पररी देतो म्हणतोय आम्हाला, टेम्पररी घ्या.
का त्याची जबाबदारी तू घेणार का? त्या टेम्पररी जागेवरती त्या गाडीचं नुकसान झालं तर तो म्हणतोय सगळं की आता त्याची जबाबदारी तो घेणार का? त्याला विचारायचं. म्हणजे आता माझा एक प्रश्न आहे. आपल्या रेरामध्ये यांनी 55 पार्किंग दाखवले हा. कव्हर कार ओके. आणि विकले आहेत 110. नाही आता सिंपल आहे. मी बिल्डर आहे. मी माझं पॉकेटच बघणार. मला जेवढे पैसे येतात तुमच्याकडून तर हे माझं काम आहे. जर हे तुमचं काम आहे, सरळ सरळ तुम्हाला बोलतो. हा. तुम्ही फ्लॅट घेणारे आहात ना, तुमची जी पार्किंग आहे ती सँक्शन प्लॅन मध्ये आहे की नाही हे बघणं तुमचं काम आहे. तुम्हाला त्यांनी जिथं पार्किंग दिली ती तुम्ही डोळे झाकून घेतली आणि सगळ्यात मेन म्हणजे पार्किंग घेताना तुम्ही जर का कॅशचा व्यवहार केला असेल जो तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन नाही, इथं तुमची चूक आहे. नाही आपलं लीगल आहे. जे पण असेल मी एक सांगतोय, खूप खूप सोसायटीमध्ये असे की पार्किंग कॅश मध्ये घेतात. झालंय तसं. बिल्डर कुठंतरी डिमार्केशन करतो, देतो ही तुझी पार्किंग, मग नंतर सोसायटी बोंबलती की बाबा ही पार्किंग चुकीची देणार नाही, तो म्हणतो मी बिल्डरने घेतलंय. डिस्प्यूट कशाला? सगळ्यांचे लीगल आहे. पार्किंग तुमची जिथं अलॉटमेंट आहे ते घ्या. ज्यांना नाही भेटले त्यांनी कंप्लेंट करा. तुझं कम्प्लिशन होणं ना होणं हा तुझा कॉल आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाही. माझं ॲग्रीमेंट कधी झालं त्या दिवसापासून मला फ्लॅट भेटला, मला पार्किंग भेटली पाहिजे. बरोबर. नाही दिली आहे त्याचं कंपल्सेट कर. किती दिवसात पार्किंग देणार आहे, इतक्या दिवसाचं तू काय कंपल्सेट करणार, दॅट्स इट. हे आपण सामायिकरित्या जाऊ शकतो की वैयक्तिक? वैयक्तिक गेले तर बेटर राहील. त्याचं कारण असं की हे ना तुम्हाला रेरावरती कंप्लेंट द्यायचं. मग जर का एखाद्या प्रोजेक्टवरती 100 कंप्लेंट पडल्या तर त्याचा ID ब्लॉक होऊन जातो. तो जो ब्लॅकलिस्ट होऊन जातो तो एवढा प्रोजेक्ट. मग त्याला पुढचं रिसँक्शनिंग आणि बाकीच्या प्रोजेक्टवरती पण इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा. एक जर का कंप्लेंट केली तर त्याला मे बी थोडासा वेटेज कमी राहील. हे मारेराबद्दल बोलतोय. ओके. आता एक प्रश्न आहे. माझी समजा सोसायटी झाली, हँडओव्हर झाली वगैरे सगळं माझं 1 का 6 महिन्यात कम्प्लीट झालं. त्याच्याकडे पार्किंग नाही आहे. एक 4 वर्षानंतर त्याच्याकडे पार्किंग रेडी झाली, तर तो पार्किंग देणार की सोसायटी देणार? तुम्हाला आत्ता पण तुम्ही सोसायटी पार्किंग देऊ शकते. तुम्हाला बिल्डरवर डिपेंड राहण्याची गरज नाही आहे. माणूस काय म्हणतो, उद्या तू म्हटलं मी पार्किंग देणार आहे. नाही काय संबंध. सोसायटी फॉर्म करून दिली, कन्व्हिन्स झाले, इथला तुझा संबंध संपला. फॉर्म झाल्यानंतर पार्किंगचा अधिकार हा सोसायटीकडे आहे. राहत नाही, नाही. बिलकुल नाही. नंतर पार्किंग वाटून देणारा तो कोण? त्याचं इथले इस्टॅब्लिशमेंटच संपले ना. साधारण आपण सोसायटी फॉर्म करतोय तर आपल्या हातात येते. आता जागा आता कमी ना, parking चं कमी आहे. पार्किंग कधी भेटतं? शक्यच नाही. शक्यच काय नाही. होतं, ज्यावेळेस तुम्ही सोसायटी फॉर्म करणार त्यावेळेस तुम्ही कुठल्या बेसिसवर कोणाला पार्किंग अलॉटमेंट करणार आहे? एवढी पार्किंग अवेलेबल नाही. हा. होऊ शकत नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय. सँक्शन प्लॅन मध्ये डेव्हलपमेंट अथॉरिटीनेच पार्किंग दिलं तुम्हाला. बरं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक फ्लॅटचं कार पार्किंग पाहिजे, नाही. 2 फ्लॅटला मिळून 1 कार पार्किंग दिली जाते. बाकीची पार्किंग बायसिकल साठी म्हणजे बाईक साठी पार्किंगची जागा आहे आणि सायकल साठी पार्किंगची जागा आहे. मग तेवढं मिळून एक जो तो तक्ता आहे, तुम्ही सँक्शन प्लॅन मध्ये जर का पाहिला तर हा त्यामध्ये 55 टाकलेले आहेत कार पार्किंग. हा मग आता 55 आहेत, म्हणलं 110 फ्लॅट आहे, बरोबर आहे. हा. 2 जणांना मिळून 1 कार पार्किंग दिली आहे, बाकीच्यांना बाईक साठी दिली आहे. मग आता असं एक लेआउट मध्ये जर असतं, बाईकची पार्किंग तुम्हाला दिसेल कुठे आहे, कारची कुठे दिसेल, सायकलची कुठे ते दिसेल. पण इन जनरली आता आपल्याकडे सायकल किती आहे, आपल्याकडे bike किती आहे. मग प्रत्येक फ्लॅटला जेवढं आय गेस 23 स्क्वेअर मीटरचं डिमार्केशन दिलं जातं मिनिमम. तर तेवढं डिमार्केशन तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे डिमार्केशन करून पट्ट्या वगैरे मारून तुम्ही तिथं तुम्ही सोसायटी डिसिजन घेऊ शकते की पार्किंग तुम्हाला. तो फसला कुठं, तो देत नाही सगळ्यांना. पण तुम्ही म्हणता एक पार्किंग दोघांकडे गाडी असेल तर बोललं. मी तुम्हाला तेच सांगतोय सर, तुम्ही थोडीशी टेक्निकॅलिटी समजून घ्या. बाईक किती असेल आपल्याकडे? 2 पकडा म्हणजे 200. मग त्यात तर 100च दिले असतील. मग तुमचे 200 पार्किंग कुठे लागणार? मग ते जेवढा पार्किंगचा एरिया आहे सँक्शन लेआउट मध्ये, बाईकचा पण पकडा, कारचा पण पकडा आणि सायकलचा पण पकडा, डिवाइड बाय 110 करा. जेवढे पण फ्लॅट काउंट असेल, पार्किंगची जागा मुबलक आहे तुम्हाला. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी जर तुम्हाला हेच रिकमेंड करेन की तुम्ही पार्किंग जे आहे ना सोसायटी थ्रू वाटप करा, त्यामध्ये तुमचा फायदा आहे. जे पैसे तुम्हाला सोसायटी थ्रू वाटप करण्यासाठी आम्हाला तोपर्यंत वाट बघायला लागेल जोपर्यंत टीम भेटणार. मग बिल्डर कडून तुम्हाला लवकर कशी भेटणार? नाहीच भेटेल. जागाच नाही ना तुमच्याकडे. बिल्डर काय त्याच्या घरात देणार आहे का तुम्हाला पार्किंग?
पण तोपर्यंत आम्हाला काय करता येईल? कंप्लेंट कम्पन्सेशन घ्या बिल्डरकडून. कम्पन्सेशन ते बेस्ट सोसायटी थ्रू आपण कम्पन्सेशन घेऊ शकतो का? मग नाही, सोसायटीला थोडी ना पार्किंग दिलं. सोसायटी होती का जेव्हा पार्किंग सँक्शन झाली तेव्हा, आणि सोसायटीचा आणि पार्किंगचा काय संबंध? म्हणजे बिल्डरशी भांडण्याचा संबंध म्हणजे नाही. आपण सोसायटी घेतली तरी पार्किंग सोसायटी फॉर्म झाल्यानंतर आणि इंडिव्हिज्युअल सेपरेट हे केले तर हो करू शकता ना. Society- पार्किंगचा विषय तुमचा इंडिव्हिज्युअल माणसाचा आणि बिल्डरचा आहे, व्यवहार आहे तो. नाही सोसायटी झाल्यानंतर करू शकतो ना. हा, किती करू शकता. नाही नाही, आता माझं रेरा हे 5 वर्षाचं तुमचं ते रेराचं तुमचं अकाउंट असतं त्या सोसायटीचं. 5 वर्षात तुम्ही स्ट्रक्चरला चीर जरी पडली तर त्याचं तुम्ही कंप्लेंट करू शकता. सोसायटी फॉर्म झाल्यानंतर ऐंशी जणांनी जरी केलं तरी हे दाखवण्यासाठी आपण कंप्लेंट करू शकतो. सॉरी. सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर हा. सोसायटीतर्फे पार्किंगची जागा दाखवण्यासाठी आपण कंप्लेंट करू शकतो किंवा पार्किंगची जागा अवेलेबल लेआउट पार्किंग लेआउट पाहिजे असं. मग तुम्हाला त्यांनी डॉक्युमेंट हँडओव्हर केलं नाही. नाही पार्किंग लेआउट नाही आहे ना त्याच्यामध्ये. पार्किंग लेआउट नाही आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युली तुमचे जे सँक्शन प्लॅन आहेत ना ते 16 सँक्शन प्लॅन आहेत. हा. तर त्यातले तुमच्याकडे जेमतेम 5 ते 6 आहेत. 5 ते 6 आहेत. ठीक आहे, जे काल मी पाहिले हा. त्यामध्ये पार्किंग लेआउट नाहीये. तर ते नाही. पार्किंग लेआउटचं जे आता तुमचं डॉक्युमेंट हँडओव्हर अर्धवटे म्हणून सांगतो, हा, म्हणजे हा. सी बिल्डिंग साठीच सांगतोय की पूर्ण डॉक्युमेंट दिलेले नाहीये. त्याला म्हणा 16चे 16 डॉक्युमेंट दे. हे आता इंडिव्हिज्युअल मागवायचं की बॉडी नाही, तुमचं हँडओव्हर आहे ना, हँडओव्हर मध्ये सोसायटी मागणी करणार त्याची. डॉक्युमेंट हँडओव्हर म्हणून प्रोसेस हो. त्यामुळे आपण त्या- त्याकडून सगळे त्यामुळे document त्यांच्याकडून सगळे घ्यायला. document आणि नाही. त्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट आहेत ते बाकीचे एनओसी पण घ्या. तुमचे लिफ्ट सोसायटी सोसायटी. लिफ्टचे तुमचे गॅरंटी वॉरंटी पेपर्स, एसटीपीचे वॉरंटी पेपर, तुमचे अजून काय डीजी आहे, AMC जे पण एक्सपायरी जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत किंवा काही ऍसेट्स आहेत ज्याचे वॉरंटी पेपर्स येतात, स्ट्रक्चर वॉरंटी येते, इन्शुरन्स असतो बिल्डिंगचा, सो अँड सो क्लिअरन्स असतात वेगवेगळे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स झाले, एनओसी झाले, फायर एनओसी झाले, फायरचा वेंडर कोण आहे, उद्या चालून तुम्हाला मेंटेन करायचं आहे ते, तर ते त्याची कधी क्लेम करायचं आहे, वर्षभर कधी होणार आहे, त्याचे डॉक्युमेंट्स पण पाहिजेत. ते डॉक्युमेंट अब्सेन्स आहेत तुमच्या आयुष्यात. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिकडून घ्यावे लागणार ॲट द टाइम ऑफ हँडओव्हर. त्याची काय चेकलिस्ट वगैरे मिळेल का? हो. म्हणजे त्या पद्धतीनं ते व्हेरीफाय करून घेता येतील असं. म्हणजे सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर पार्किंग अलॉट करण्याची पॉवर मिळू शकते आपल्याला, बट ती तेव्हा ज्यावेळेस पूर्ण अवेलेबल मध्ये जर आपल्याला कंप्लेंट करायची झाली तर ते वैयक्तिकरित्याच कंप्लेंट करायला लागेल. म्हणजे काही ते बेनिफिशियल राहील, सोसायटी म्हणूनही करू शकता, पण त्याचा बेंचमार्क त्याचं प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ठीक आहे, ते तुम्ही दुय्यम ओपन निबंधकाकडे जा, DDR मध्ये कंप्लेंट करा. ठीक आहे, मग तिथं लॉंग लिस्टिंग प्रोसेस आहे, ते कन्व्हेन्स डीडलाच वर्षभर लावता येते. ह्याच केस छोट्या मोठ्या असतात त्याचं प्रायोरिटी थोडीशी कमी असते. महानगरामध्ये तुमचा इफेक्ट होईल, कारण की पुढे जाऊन त्याचा ID ब्लॉक झाला आणि त्याचा बाकीच्या बिझनेसवरती इफेक्ट पडला तर तो कुठेतरी तुमच्या निगोसिएशनमध्ये बसेल. एक दुसरा ग्राहक मंचाकडे, जिथं तुम्हाला आजकाल ग्राहक मंच जरासं इफेक्टिव्हली काम करतोय, तर तिथं तुम्हाला थोडंसं फास्ट ट्रॅकमध्ये रिझल्ट मिळेल आणि जे काही कंपन्सेशन ते त्यांना द्यावं लागेल. ग्राहक मंचामध्ये कशी कंप्लेंट करायची आणि किती फीज वगैरे ते प्रत्येकाच्या याच्यावरती डिपेंड होतं. तुम्ही साधा वकील जरी लावला, ते काही हिअरिंग चालत राहतात, तर त्यामध्ये प्रत्येक ॲडव्होकेटच्या हिशोबाने तो त्याची फीज लागेल. तरी अंदाजे म्हणजे ॲडव्होकेट थ्रू जावं लागेल का त्याला? ॲडव्होकेट थ्रू जावं लागेल त्याच्यात? ऑब्व्हियसली कोणत्याही बेंचमार्कवर जायला तुम्हाला वकील लागेल. इंडिव्हिज्युअल पण लढू शकतो, पण मग तेवढी कॅपेबिलिटी पाहिजे, आपल्याला अभ्यास पाहिजे तेवढा, की समोरचा ॲडव्होकेट आपल्याला काही प्रश्न विचारला आपल्याला त्याला काउंटर करता आला पाहिजे. असं काहीच नाही. तरी एक टेंटेटिव्ह कन्झ्युमरचे आणि रेराचे चार्जेस काय असतात ॲडव्होकेटचे केसचे इंडिव्हिज्युअली जर का बघायचं झालं तर फार तर तुम्हाला 20,000 ते 25,000 खर्च आहे. हे मी माझं सांगतोय तुम्हाला, मी माझी टीम जर का लावली तर पर हेड 20,000 रुपयेपर्यंत मी हे करू शकतो, चार्जेस घेऊ शकतो. पण त्याचं 100% तुमचं ते रिझल्ट तुमच्या बाजूने येणार, कारण की लिगली